गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान जावो. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. जर तुमच्या फीडमध्ये माझा हा व्हिडिओ आला असेल तर हा व्हिडिओ स्क्रोल न करता शेवटपर्यंत बघा. मी यूट्यूबवर नवीन आहे आणि माझी जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि जे काही अप अँड डाऊन्स येतील ते सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहेत नक्कीच, कारण हा माझा डेली व्लॉगिंगचं चॅनल आहे. आजची सकाळ तर खूपच पॉझिटिव्ह झाली होती आणि मला सकाळी उठल्यानंतर चहा प्यायची खूपच क्रेविंग झाली होती. त्यामुळे आम्ही ठरवलं की नुसतं चहाच कशाला, आपण खारीसुद्धा आणूयात आणि चहा खारी मस्त एन्जॉय केली गॅलरीमध्ये बसून. आणि माझ्या ऑफिसची जी कामं करायची होती ती सुद्धा मी करून घेतली होती, कारण मला अप टू डेट राहायला आवडतं आणि ज्या गोष्टी मला टायमिंगवर करायच्या असतात त्या मी टायमिंगवर करण्याचा नेहमी प्रयत्नच करते. सगळं काही कामं उरकून घेतली. दुपारचं जेवणसुद्धा झालेलं होतं आणि नंतर मला आठवलं की हा फ्रीज क्लीन करायचा राहिलेला आहे, जो की खूप दिवसापासून मी ठरवते आज करूयात उद्या करूयात, पण माझ्या ऑफिसच्या वर्किंगमुळे मला ते जमतच नव्हतं. तर आज वेळ होता त्यामुळे मी पूर्ण डीप क्लीन करायचं ठरवलं आणि सगळं फ्रीजमधलं व्यवस्थित असं सगळं घासून पुसून स्वच्छ लावून घेतलेलं होतं, जे की तुम्हाला दिसतच आहे. तर माझ्या ह्या जर्नीमध्ये तुम्ही माझ्या कनेक्टेड राहा आणि माझं काही चुकत असेल किंवा काही गोष्टी मला समजत नसतील तर त्यासुद्धा तुम्ही मला कॉमेंट्स करून नक्की सांगत चला. आणि मला ह्या जर्नीमध्ये माझे जे डेली रुटीन्स आहेत किंवा माझा डेली जो मला येणारा अनुभव आहे तो सुद्धा मी शेअर करणार आहे. माझा हा हा आज 4th मिनी व्लॉग आहे. तर ह्या 4 दिवसामध्ये सुद्धा मला भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या आहेत. मेन इम्पॉर्टंट की हे जेव्हा मी डेली व्लॉगिंग करते त्यामुळे माझ्या सगळ्याच गोष्टींचं टाईम नियोजन खूप चांगल्या पद्धतीने होत आहे. ह्यामुळे मला सकाळी लवकर उठण्याची सवयसुद्धा लागते, जी की मी अगोदर उठण्यासाठी थोडासा कंटाळा करायचे आणि काही गोष्टी टायमिंगवर होतसुद्धा नव्हत्या. पण आता थोडंसं मनामध्ये भीती आहे की चला आपल्याला ऑफिसही मॅनेज करायचं आहे, स्वतःचं पर्सनल लाईफही मॅनेज करायचं आहे आणि आपल्याला डेली व्लॉगिंगसुद्धा करायचं आहे. कारण हा माझ्या स्वतःच्या मनाला केलेला मी निश्चय आहे की मला काहीही करून स्वतःमध्ये खूप सारे चेंजेस करायचे आहेत आणि ट्रान्सफॉर्मेशन माझ्यासाठी खूपच जास्त गरजेचं आहे. त्यामुळे मी हे सगळं स्टार्ट केलेलं आहे. तर माझे सगळे अनुभव आणि माझे काय गोष्टी मी शिकते, काय नाही शिकते, हे सगळं मी तुम्हाला पूर्णपणे एकदम मनातल्या सगळ्या गोष्टी खरोखर सांगणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला भरभरून प्रेम द्या आणि काही चुकलं असेल तर मला माफ करा. तर असा होता आजचा माझा दिवस, जो की मी खूप छान एन्जॉयफुली जगले आणि मला ह्या सगळ्या गोष्टी व्हिडिओमध्ये शूट करत असताना आणि पोस्ट करताना खूप मज्जासुद्धा येत आहे. भेटू अशाच एका नवीन छान व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.